प्रमुख पाहुण्यांना दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते. इची मी सान Devi tutte mata e sono di buon gogo dopo io. Deva ichi ni san. त्याचबरोबर मी जाहीर करते की ताके हाशेमी जपानी शब्दकोश प्रकाशित झाला. मुंबई काउन्सिलेट यागिसान कुरोबा सेन्से मते सेन्से मानसी सेन्से स्नेहा सेन्से I will take this dictionary. That is why I will take some time. So please bear with me. कारण1ヶ月前、大体1ヶ月か2ヶ月ですね。私はこういうふうな辞書を作りました。という電話がかかってきましたが、私は大変驚きました。喜びました。なぜならこういう辞典は今までなかったですね。はい。もういろいろ理由も他の理由もあります。でもマラティ語で話させていただきますから、これでकेले नाहीत का? तर पूर्वी केले ते खूप पूर्वी असे प्रयत्न झालेले आहेत. त्यातला सगळ्यात जुना शब्दकोश माझ्या माहितीनुसार 1935 मध्ये दीदा गांगल म्हणून एक होते, त्यांनी नंतर इंडो जपानीज असोसिएशन मध्ये होते. तर त्यांनी पहिला शब्दकोशाचा फुल फ्लेज नव्हता, परंतु ते जपानमध्ये राहून आले होते 1-2 वर्ष आणि त्यांनी जपानी बोलभाषा म्हणून एक पुस्तक छापलं होते. ते टेक्स्टबुकच होतं पहिलं अगदी जपानीमधलं आणि त्याच्यात एक पाठ होता, त्याच्यात जपानी शब्दकोशाचा होता. तर ते एक झालं. त्याच्यानंतर त्यानंतर सांगलीचे एक वीरराव वेलणकर म्हणून कारखानदार होते, त्याचा कापडाचा कारखाना होता. ते जपानला जाऊन आलं, ते आपल्या कारखान्याच्या करता काही कन्सल्टेशन जपानमध्ये मिळते का म्हणून. तर त्यांनी जपानच्या प्रवासाची शिदोरी असं एक पुस्तक 1938 साली प्रसिद्ध केलं सांगलीहून. आणि त्याच्यात जपानच्या प्रवासाविषयी माहिती, कुणी पुढे जपानला गेलं तर त्याला काय काय अडचणी येतील, त्या कशा सोडवाव्यात, तिथला हॉटेलचा खर्च किती होतो त्या काळातलं लिहून ठेवलं 1938 मध्ये. त्याच्यात एक पार्ट असा आहे की जपानी शिक्षक म्हणून एक पार्ट आहे आणि त्या जपानी शिक्षकाचा एक पार्ट म्हणून जपानी मराठी आणि मराठी जपानी अशी डिक्शनरी दिलेली. तर तो एक आणखीन एक प्रयत्न होता. त्याच्यानंतर हे तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे, जपानी मराठी मूलभूत क्रियापदकोश हा क्रियापदांपुरताच मर्यादित होता आणि जपानी भाषेत जी सगळ्यात जास्तीत जास्त वापरलेली आणि महत्वाची क्रियापद आहे त्याच्याविषयी सखोल माहिती देणारा शब्दकोश होता. त्याच्यात माझा सहभाग होता आणि परदेशी सेन्सेंच्या पुढाकाराने हे झालं होतं. त्यानंतर एक पुण्याचा अशोक सोमण म्हणून आहे, त्याने एक छोटासा शब्दकोश, तो एक फुल फ्लेज शब्दकोश होता, परंतु त्यावेळेच्या गरजेनुसार तो अगदी छोटा होता. म्हणजे यांचा जो शब्दकोश आहे त्याच्या मानाने फारच लहान होता. तर असा शब्दकोश त्यांनी तयार केला. ही झाली पूर्व पीठिका. आता हा जो शब्दकोश आहे तिची थोडी वैशिष्ट्य मला सांगायची आहेत. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्नेहा सेन यांनी बरीच वर्ष खूप मेहनत घेऊन, त्यांना काही लोकांची मदतही झाली, पण त्यांचा मुख्य त्याच्यात वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे.
कष्टाने चिकाटीने 2.5 तप 1.5 तप खूप काम केलं आणि निस्वार्थीपणे काम केलं. कारण बहुतेक लोक स्वतःसाठी काम करतात. हा खूप मोठा आहे तसा. आणि इंटरमिजिएट लेवल पर्यंत आपण याच्यावर जपानी शिकू शकतो अगदी आरामात. म्हणजे आपण ज्याला हायर लेवल म्हणतो, ऍडव्हान्स लेवल म्हणतो, त्याला जपानमध्ये इंटरमिजिएट लेवल आहे. त्याचा अर्थ दिला किंवा हे काहीतरी वस्त्र आहे किंवा किमोनो इज अ गार्मेंट असं म्हटलं त्याला काही अर्थ होणार नाही. तर ते काय एक्झॅक्टली त्याचे चित्र दाखवले आहे, म्हणजे पिक्टोरियल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्यात ते म्हणतात जरी पायात खडावासारखं दिसतंय ते, आणि त्याचे निर्णायक पार्ट्स दिले, त्याच्या बाईला काय म्हणतात वगैरे वगैरे. तर यामुळे जास्त व्हिज्युअल झालेली डिक्शनरी. कारण जपानी लोक जे आहेत ते बडबडे करत नाही, ते जास्त लिहितही नाही, ते चित्रात सगळ्या गोष्टी दाखवतात. तसं इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आपलं अंडरस्टँडिंग जितकं जास्त वाढेल तितकं सुकर करण्याचा प्रयत्न. मला इकडे आणून बसवलं. तर जेव्हा मी पहिल्यांदा हा शब्दकोश पाहिला त्यावेळेला पहिला उद्गार आहा असा होता. इतका तो सुंदर बनलेला आहे, नीटनेटका, सुबक आणि आकर्षक. हे शब्द त्याला अगदी चपखल बसतील मला वाटतं. पहिलं मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करू इच्छिते आणि त्यांचे आभारही मानते की तुम्ही खूप मोठी गरज पूर्ण केलेली आहे आमची सर्वांची. जपानी भाषेचे विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांचीही अनेक वर्ष ही गरज होती. रामदेव सेन्सेंनी सांगितल्याप्रमाणे खूप गोष्टींचा विचार करून, खोलवर विचार करून त्यावर त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. तर थोडंसं काम मी शब्दकोशाशी संबंधित केलेलं असल्यामुळे मला थोडा अंदाज आहे की काय त्याच्यात कष्ट, किती चिकाटी लागलेली असू शकते. पण मी फक्त रिव्ह्यूचं काम केलं होतं तरी माझी दमछाक झाली की 1.5-2 वर्षामध्ये. तर स्नेहा सेन्सेंच्या दृष्टीने मी पाहता मला असं वाटतं की पहिली कसोटी ही असेल त्यांच्यासाठी की शब्द कुठले घ्यायचे शब्दकोशात. कारण एवढी महासमुद्रासारखी असते भाषा आणि त्याच्यातले नेमके कुठले शब्द घ्यायचे. तर त्यांनी मनोगतात पण व्यक्त केलेले, तुम्ही नंतर वाचालच, की पहिली त्यांनी लिस्ट केली, यादी केली शब्दांची, ती 50,000 शब्दांची होती. त्याच्यातनं ते वेगवेगळे निकष लावून त्यांनी कमी करत करत 10,000 शब्द पक्के केले. तर हे पहिलं एक कठीण काम. आणि ह्या जपानी प्रत्येका शब्दासाठी तंतोतंत जुळणारा त्याच तोलामोलाचा मराठी शब्द शोधणं एक पहिलं आव्हानात्मक काम आहे. जर तो मिळाला नाही तर त्याच्या जवळपासचे 2-3 शब्द शोधायचे, ते घ्यायचे, त्याचे वाक्प्रचारात जर काही वापर असतील ते सांगायचे. आणि तुम्ही बघाल ज्यावेळेला शब्दकोशात तुम्हाला लक्षात येतील की काही शब्द असे असतात की ते तसेच्या तसे नाही अनुवाद करता येत, त्यांचा भाषांतर करता येत नाही. कारण त्या भाषेच्या फक्त भाषेचा अर्थ घेऊन चालत नाही, तर त्याच्या मागे त्याची संस्कृती असते. त्या समाजात त्या शब्दाचा काहीतरी वेगळा अर्थ अभिप्रेत असतो. उदाहरणार्थ मी एक शब्द सांगेन, ओनी. इथे जॅपनीज येणारे बरेच लोक असल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की फक्त त्याला राक्षस, दैत्य, दानव असे शब्द देऊन त्या थांबल्या नाहीये.